मी नंदू फडके, व्यवसायानं वकील. आज तुम्हाला एका वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. मी स्वतः डॉक्टर नाही, मी स्वतः शास्त्रज्ञ नाही, मी स्वतः संशोधक नाही, परंतु मी उत्कृष्ट वाचक आहे. अनेक प्रकारचं वाचन करतो, मनन करतो, चिंतन करतो आणि त्यानंतरच माझं मत बनवतो. सध्या आपण कोरोनामुळे सर्वजण भयग्रस्त झालो आहोत. आपल्याला प्रत्येकाला अशी भीती असते की अरे, ज्या सगळ्या मोठमोठ्या लोकांनी संपूर्णपणे काळजी घेतली त्यांना सुद्धा कोरोना झालाय, मग मला सुद्धा होऊ शकतो. या भीतीच्या छावटाखाली, छायेखाली आपण आता जगत आहोत. मला असं वाटतं, तेवढ्याकरता मी माझे हे विचार आपल्यासमोर सांगतोय. पहिले एक लक्षात घ्या, शरीरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जो होतो तो श्वसनानंच होतो. श्वसन दोन प्रकारे माणूस करू शकतो, एक तोंडाने, एक नाकाने. आणि त्यामुळे मास्क जो घालायचा आहे ते तो तोंड आणि नाक हे दोन्ही झाकली गेली पाहिजेत. ज्या कोरोनाग्रस्तांच्या मुलाखती मी घेतल्या आहेत, ज्यांच्याशी बोललोय, ज्यांच्या मुलाखती मी वाचल्यात, त्याचे पेपर्स मी वाचलेत, त्यामध्ये अनेकांनी सांगितले की त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांना वास येत नाही. अनेकांनी सांगितले की त्यांना चव येत नाही. याचाच अर्थ हा कोरोना रसनेंद्रिय म्हणजे जीभ आणि नाक घ्राणेंद्रिय याच्यामध्ये पहिलं त्याचं वास्तव्य करतो आणि मग त्याचा प्रभाव दाखवतो आणि मग प्रादुर्भाव होतो. म्हणून मी अगदी सोपी, सरळ, बाळबोध युक्ती आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. ती युक्ती आहे ती अशी की तो कोरोनाचा व्हायरस, आता व्हायरस म्हटल्यानंतर लोक जीवाणू का विषाणू याच्यावर चर्चा करतील. मी तुम्हाला एकच सांगतो की आपलं कुठलंही कडधान्य घ्या. हे कडधान्य घेतल्यानंतर जर मी तुमच्या हातात, मी आत्ता मी तुम्हाला दाखवली ही कडधान्य माझ्या हातात आहेत. आता ही कडधान्य यामध्ये जीव आहे का नाही असं मी विचारलं तर अनेकांना प्रश्न पडेल. परंतु ही कडधान्य जर मी भिजत घातली आणि 2 दिवसांनी बघितली तर त्याला मोड आलेले असतात, म्हणजे त्यांच्यात जीव आलेला असतो. म्हणजेच अनुकूल वातावरण मिळाल्यावर यांच्यामध्ये जीव आलेला आपल्याला दिसतो. तसं या कोरोना व्हायरसचं आहे. त्याला अनुकूल वातावरण जे मिळतं ते श्वसनाद्वारे गेलेल्या मार्गामध्येच मिळतं. म्हणून नाक आणि घसा ही दोन्ही स्वच्छ केली गेली पाहिजेत, म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही. आपल्याला अनेकांनी सांगितले की गरम पाणी प्या, अमुक प्या, तमुक प्या, औषधं घ्या, काढे घ्या, सी व्हिटॅमिन घ्या. पण सगळ्यात 99.99% ज्यामुळं तुम्हाला कोरोना होणार नाही असं मला जे वाटतं ते मी तुमच्या समोर मांडतोय. कितीही गरम पाणी किंवा गरम चहा प्यायला तरी त्याचं जे तापमान आहे ते 50 किंवा 60 अंश सेंटीग्रेडच्या वर नसतं. त्याच्या वर गेलं तर आपली जीभ भासते. परंतु उकळलेलं पाणी जे असतं त्याचं तापमान हे 100 सेंटीग्रेड असतं आणि त्याची वाफ जी असते ती 100 सेंटीग्रेडची असते. ती वाफ आपण नाकातून तोंडात किंवा तोंडातून ती सोडल्यानंतर तोंडात घ्यायची, नाकातून सोडायची. अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट 95 सेंटीग्रेड पर्यंत तापमान आपल्या घशामध्ये, नाकामध्ये जातं आणि काही इजा होत नाही. आणि एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी द्रव पदार्थ हा जात नाही त्या ठिकाणी वाफ जाते. आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी, नाक आणि तोंड याच्यामध्ये अनेक ठिकाणी कॅव्हिटीज म्हणजे पोकळी असतात. त्या पोकळी कशा असतात? हा मानवी चेहऱ्याचा आकार आहे, त्याची आकृती आहे. आपल्याला लक्षात येईल की नाकातून तो घशापर्यंत येतो, तसंच घशातूनही तो नाकाच्या पर्यंत येऊ शकतो. नाकातून आलेल्या श्वास नलिकेच्या मार्गापाशी तो कुठंतरी स्पर्श करतोय आणि त्यामुळे याचा जे जर्मिनेशन, मी जर्मिनेशन म्हटलं की जर म्हणजे जंतू आला त्याला जीव येईल का नाही परत त्याच्यावर शंका येईल. पण याचा प्रादुर्भाव इथं सुरू होतो आणि म्हणून ही वाफ घेणं महत्वाचं असतं.
आपल्याला अनेकांना माहिती नसेल की आपण पूर्वी बघितलं असेल सिनेमामध्ये की एखादा माणूस विनोदी नट सिगरेट ओढतोय, तो नाकाने धूर सोडतोय, तसं तो कानातूनही धूर सोडतो. कारण अनेकांच्या कानाला परफोरेशन असतं, त्यामुळे तिथून सुद्धा हवा जाऊ शकते किंवा हवा बाहेर जाऊ शकते. अनेकांना माहित नाही, पण डोळ्यामध्ये सुद्धा सूक्ष्म छिद्र असतात, त्यातूनही हवेचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणून डॉक्टर आपल्याला सांगतात की आपल्या चेहऱ्याला हात लावायचा नाही. हा कोरोनाचा व्हायरस हा एखाद्या मुंगीसारखा नाही की जी मुंगी पायावर चढल्यानंतर आपोआप चालत 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 तुमच्या डोक्यापर्यंत येऊ शकते. तसा कोरोना व्हायरस पायावर पडला तर तो तुमच्या तोंडापर्यंत नाकापर्यंत येत नाही. तो येतो नाका तोंडापर्यंत, तो तुमच्या हातानेच. म्हणून हात स्वच्छ ठेवले पाहिजेत, स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुतले पाहिजेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अजिबात होणार नाही. आता यानंतर वाफ कशी घ्यायची याबाबत मी सांगतोय. भारतामध्ये 27 कोटी लोकांकडे घरगुती वापराची गॅस कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळे वाफ कशी घ्यायची हे मी आपल्याला 2 मिनिटात समजावून सांगेन. मी कळकळीची विनंती करतो की घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी रात्री झोपायच्या अगोदर वाफ घेतली म्हणजे त्या व्यक्तीला कोरोना होणार नाही हे निश्चितपणे खरे आहे आणि अनुभवाने सिद्ध झालेले आहे. जे बाहेर जातात त्यांनी बाहेरून आल्यावर त्वरित आपला सगळे कपडे बाजूला ठेवायचे, हात स्वच्छ धुवायचे आणि वाफ घ्यायची, म्हणजे त्यांना धोका नाही. जे सोशल वर्क करतात, आमचे कार्यकर्ते झोपडपट्ट्यांमध्ये जातात, त्यांना सूचना आहे दर 3 तासाने तुम्ही वाफ घ्या. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की जे सेवाभावी कार्यकर्ते त्यांच्यामध्ये कोरोनाग्रस्तांचं प्रमाण कमी आहे. मी आता आपल्याला वाफ कशी घ्यायची याच्याकरता दाखवतो. बाजारात आत्ता अनेक प्रकारची उपकरणं आहेत, त्यातली ही 2 उपकरणं मी दाखवली की यामध्ये पूर्ण चेहरा हा तुमचा आतमध्ये जातो, ज्याला फेशियल करताही वापरली जातात. आणि त्यात सांगितल्या सूचनाप्रमाणे पाणी घालायचं, उकळायचं, वाफ यायला लागली की डोक्यावरून टॉवेल घ्यायचा आणि मग वाफ घ्यायची. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा, तोंडाने घ्यायचा, नाकाने सोडायचा. नंतर एक नाकपुडी बंद करून तिन्ही श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. मग नंतर ज्या नाकपुडीने सोडलाय त्याच नाकपुडीने घ्यायचा आणि पहिल्या नाकपुडीने सोडायचा. नंतर तोंडाचा चंबू करून त्यामध्ये वाफ कोंडून ठेवायची, 20-25 सेकंदापेक्षा जास्त ठेवायची आणि ती सोडायची. अशा प्रकारे यातनं आपण वाफ घेऊ शकता. परंतु माझा सल्ला असा राहील की या ठिकाणी प्लॅस्टिक वापरलेलं आहे आणि प्लॅस्टिक आणि गरम हे जवळ आल्यानंतर इतर काही गोष्टी उद्भवू शकतात असं म्हणतात. म्हणून माझा सल्ला असा राहील की आपण जुन्या पद्धतीची वाफ मी आपल्याला दाखवतो 1 मिनिटात. हे आपलं नेहमीचं पातेलं. या पातेल्यामध्ये मी 1 कपभर पाणी घातले. या पातेल्यावर झाकण ठेवलंय, ते झाकण आत जाईल असं घेतले. नंतर पातेलं उचलून आपल्याला बाजूला घेताना ते उपयोगी पडतं. नंतर हा गॅस पेटवलाय, बंद कर, पॉज कर. आता हे पाणी उकळायला लागले, मी ते बंद केले. बंद केल्यानंतर हे भांड गॅसवर असतानाच वाफ घ्यायची नाही. त्याचं कारण असं आहे की अनेक वेळेला आपला टॉवेल कुठेतरी अडकतो आणि मग ते गरम पाणी अंगावर पडण्याचा धोका असतो. म्हणून तिथून ते पातेलं घ्यायचं, उतरवायचं, मग डोक्यावर टॉवेल घ्यायचा आणि तो करून मग आतलं भांड काढायचं. वाफ घेऊन झालेली. आपल्या एक लक्षात आलं असेल की वाफ घेण्याची पद्धत अगदी सोपी आहे, परंतु गरम पाणी असल्यामुळे लहान मुलांना
किंवा अशक्त दुर्बल व्यक्तींना वाफ देताना कोणीतरी जाणत्या व्यक्तीने तिथं शेजारी उभं राहणं महत्वाचं आहे. मला 100% खात्री आहे की सर्व लोकांनी अशी रोज रात्री झोपताना वाफ येते 15 दिवस घेतली तर भारतातल्या कोरोनाच्या व्हायरसला उच्चाटन करण्याशिवाय उपाय राहणार नाही आणि आपण सर्वजण सुखी समाधानी राहू. एवढ्याकरता माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्णपणे बघावा, लाईक करावा, त्याचबरोबर इतरांना तो शेअर करावा, फॉरवर्ड करावा, जेणेकरून प्रत्येक भारतीय रात्री झोपण्याच्या अगोदर वाफ घेईल आणि स्वतः समाधानाने सुखाने जगेल. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.